नमस्कार. सगळे आपापल्या घरी सुरक्षित असाल, स्वस्थ असाल अशी अपेक्षा करतो. माझ्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संस्थेने, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने आपल्या सगळ्या शिक्षकांच्या सहभागाने विद्यार्थ्यांशी संवाद सुरू ठेवलेला आहे असं मला कळलं. काही तयार केलेले व्हिडिओ पण आले आणि खूप आनंद वाटला. संस्थेचा एक फेलो मेंबर तर आहेच मी भोसलाचा, पण विद्यार्थ्यांशी शिक्षकांचं या नाते संबंध जोडून ठेवण्याचा जो प्रयत्न संस्थेनी आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केलेला आहे त्याबद्दल मला शिक्षकांचं विशेष अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं. कारण हे खूप अवघड आहे आत्ताची परिस्थिती. कारण आपल्या समोर विद्यार्थी नाही आणि त्यांना आपल्याला काही शिकवायचं आहे, त्यांच्याकडनं काही करून घ्यायचं आहे. पण विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नातं असं असतं की शिक्षकांनी सांगितलेलं विद्यार्थी ऐकतात, ते आवडतं, पण घरच्यांची पण अपेक्षा असते की हे शिक्षकांनी सांगितलं तर ऐकतात. आणि म्हणून आपण जे सांगतायत ते अनेक विद्यार्थी करतायत, त्याचे काही व्हिडिओ पण मला बघायला मिळाले. त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. एका मोठ्या विशेष आपत्तीतून आपण आता जातो आहोत. काल काही जणांनी सरसंघचालक मान्य मोहनजी भागवतांचं भाषण पण या विषयात ऐकलेलं असेल की ही एक वेगळी आपत्ती आहे, पण त्यात सर्वांनी आपण धैर्याने तोंड द्यायचं आहे. एका अर्थाने जगभर आपण मानव म्हणून जो एक अहंकार जोपासला होता, त्या अहंकाराला या सगळ्या कोरोनाच्या विषाणूने आपल्याला जमिनीवर आणून ठेवलेला आहे. हा आता चीनने निर्माण केलाय का तो वटवाघळाच्या मांसातनं आलाय हा संशोधनाचा विषय राहील, काही काळाने ते बाहेर येईल. पण एकूण जगाचं चक्र मात्र आपलं सगळं थांबवण्यात या विषाणूंनी यश मिळवलेलं आहे आणि सगळ्यांना अंतर्मुख केलेलं आहे. एका अर्थाने मानवाला जो अहंकार झाला होता की मी सगळ्या निसर्गावर विजय मिळवू शकतो, त्या अहंकाराला जमिनीवर आणलंय आणि सगळ्या देशांना आपापली विषय पत्रिका पुन्हा एकदा नव्याने तपासण्याची गरज लागलेली आहे. आपण आता घरी असल्यामुळे दूरदर्शनवर रामायण महाभारत बघतो आहोत. तर या अहंकाराच्या संदर्भात एक महाभारतातली एक चांगली गोष्ट पूजने पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या एका पुस्तकात मला वाचायला मिळाली. आपल्या काही जणांनी ती वाचलेलीही असेल. आपल्याला माहिती आहे की रामायण संपल्यानंतर हनुमानजी जे आहेत ते चिरंजीव आहेत. जे काही चिरंजीव आपल्या संस्कृतीत मानले जातात की त्यांना मरण नाहीये, त्यात हनुमानजी आहेत. त्यामुळे रामायण संपलं पण हनुमानजी होते. त्या हनुमानजींच्या संदर्भात महाभारतातली गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णांकडे एकदा नारद मुनी आले आणि भगवान श्रीकृष्ण जरा चिंताक्रांत बसलेले आहेत. ते चिंताक्रांत बसलेले असताना नारद मुनींचं असतंच की बाबा कुणाची चिंता असेल ती दूर करायची. तर त्यांनी विचारलं नारद मुनींना, भगवान श्रीकृष्णांना, की काय तुम्ही सचिंत दिसताय, काय झालंय? ते म्हटले काय करू, अरे 3 माणसं, भगवान श्रीकृष्ण सांगतायत नारद मुनींना, 3 माणसं अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. म्हणजे आता जसे क्रिटिकल असतात तसे नाही, मानसिक दृष्ट्या. तर म्हटले कोण कोण? म्हटले माझा मोठा भाऊ बलराम, त्याला प्रचंड बळाचा अहंकार झालाय. माझं वाहन आहे गरुड आहे, त्याला प्रचंड स्वतःच्या शक्तीचा, ताकदीचा, सामर्थ्याचा गर्व झालेला आहे. आणि पत्नी आहे सत्यभामा, तिला खूप सौंदर्याचा गर्व झालाय की माझ्यासारखी सौंदर्यवती दुसरी नाहीच. ते तिघे कोणालाही जमत नाही. आता भगवान श्रीकृष्णांनाही जमत नाही म्हणजे विचार करा. मग नारद मुनी म्हणतात की काही काळजी करू नका, बघतो मी काहीतरी. आता नारदांकडे उपाय असतातच अशा विषयांचे. तर नारद गंधमादन पर्वतावर येतात. तिथे हनुमानजी बसलेले आहेत. ते विचारतात हनुमंतांना, हनुमंता काय एकटेच काय बसले? हनुमंत म्हणतात काय करू, प्रभू रामचंद्र गेल्यापासून काही काम नाही, त्यामुळे शांत बसलेलो आहे. मग नारद मुनी म्हणतात की चला फिरायला जाऊ आपण जर. ठीक आहे म्हटलं, चला या कुठे, मी कंटाळलोच आहे इथे जरा पर्वतावर. मग ते द्वारकेला गेले. द्वारकेला नेल्यावर द्वारका चमचम चमचम करत, कारण द्वारका सुद्धा सोन्याचीच द्वारका होती ना, जशी लंका आहे तसं द्वारकेचं वर्णन आहे महाभारतात. आणि मग नारद हनुमंताने विचारलं की अरे नारदा, हे कोणतं गाव आहे, कोण राजा आहे? म्हटलं तुम्हाला माहिती नाही, हे द्वारका नगरी आहे, बलराम तिथे राज्य करतात. आणि बलराम म्हणजे काय विचारता, त्याची केवढी ताकद, केवढी शक्ती, माझ्या रामापेक्षा मोठा आणि बलवान आहे. तर मग हनुमानजी म्हणतात रामापेक्षा बलराम मोठे, मला समाचार घेतलाच पाहिजे, चला मला घेऊन चला म्हणते. मग बलरामाच्या महालाजवळ ते आले.
आता बलराम अहंकारी झाले होते. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आपलीच ताकद मोठी आहे. त्याला हनुमान म्हणाले बलरामांना, हे नाव टाकून द्या, नाहीतर माझ्याशी लढायला तयार व्हा. आता हनुमंत आपण पाहिलंय, रामायणात पाहिलंय, आणि मारुती स्तोत्रात त्याचं वर्णन आहे. अणुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे. किती लहान होऊ शकायचा आणि किती मोठा होऊ शकत असायचा. त्यामुळे त्या हनुमंताने त्याचा अकराळ विक्राळ रूप दाखवल्यावर बलराम घाबरले की, आणि त्यांनी ताबडतोब श्रीकृष्णाला निरोप पाठवला. SMS काहीतरी केला असेल की मला मदत करा लगेच भगवान. आणि श्रीकृष्णाला कळलं. श्रीकृष्णाने गरुडाकडे पाहिलं, कारण त्यांच्या दिमतीला गरुड असतो. म्हटलं, जा गरुडा, त्या वानर कोण आलेलं आहे, भगवान बलरामांना, माझ्या भावाला त्रास देत आहेत, त्यांना घेऊन ये जरा. आता गरुडाने मनात आणले, एक वानर काय असणार हो, माझ्यासारख्या सामर्थ्यवानाला हे कसलं शूद्र काम आहे. पण नाईलाज होता. श्रीकृष्णांनी सांगितलं, प्रभूंचं काम होतं म्हणून तो गेला आणि म्हणाला, काय रे मरकटा, काय वटवट लावली आहे, चल श्रीकृष्ण बोलवत आहेत. असं म्हटल्यावर हनुमंतानी जी एक थोबाडीत मारली गरुडाच्या, जे गरुड जे सणसणीत घेऊन पडलं ते श्रीकृष्णाच्या पायाशी घेऊन पडलं. श्रीकृष्णाला माहिती होतं, हे सगळं हसू आलं त्याला. आणि हसू आवरत त्याने म्हटलं, काय रे, काय झालं काय. म्हटलं, अहो ते तुमचं नाव सांगितल्याबरोबर ते माकड जे होतं त्या अशी सणसणीत थोबाडीत दिली की मी इथे येऊन पडलो तुमच्या पायाशी. असं आहे का. श्रीकृष्ण म्हणतात, तू असं कर, जा आणि त्याला सांग की प्रभू रामचंद्रांनी तुला बोलवलेलं आहे. तर प्रभू रामचंद्र म्हटल्यावर हनुमंत येणारच, नम्रच होतात, आपल्याला माहितीये. आणि त्याप्रमाणे पण मग गरुड म्हटलं, अहो मी तुमचं खरं नाव सांगून गेलो तर त्यांनी मला एक थोबाडीत मारली. आता खोटं नाव सांगून श्रीकृष्ण म्हणतात, तू जा तर खरं, प्रभू रामचंद्रांचं नाव तर घे, बघूया. आणि मग गेले गरुड महाराज गेले. प्रभू रामचंद्रांचं नाव सांगितलं की बोलवलंय तुम्हाला, प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. प्रभू रामचंद्रांचं नाव म्हटल्याबरोबर हनुमंतांनी लगेच हात जोडले, चला कुठे. तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण त्यांची लीला, त्यांनी लगेच रामाचं रूप घेतलं, लगेच आपली ड्रेपरी बदलून टाकली, धनुष्यबाण घेतला आणि सत्यभामेला निरोप पाठवला की चल आपल्याला तू सीता बनून ये, इथे राम सीतेचा आपल्याला भूमिका करायची आहे. आता सौंदर्याच्या अहंकाराने फुगलेली ती सत्यभामा होती, लगेच नटून तटून येऊन बसली. हनुमान दरबारात आले. हनुमंतांनी प्रभू रामचंद्राला बघून कसा नमस्कार करतात आपण रामायणात पाहिले, पायाशीच बसलेले असतात विरासनात. आणि तो साष्टांग नमस्कार घातला, विरासनात बसले. पण सत्यभामेकडे नजर जाताच त्याने म्हटलं, प्रभू, म्हणजे रामाला ते म्हणतात, श्रीकृष्ण रामाच्या रूपात बसले, प्रभू हे जवळ कोण बसले. तर रामचंद्राच्या वेशातले श्रीकृष्ण म्हणतात, अरे हनुमंता, काय तू एवढ्यात विसरलास की काय, की तुझी सीतामाई नव्हे काय. हनुमंत म्हणला, छट, ही काय सीतामाई आहे, माझी सीतामाई तर किती सुंदर आहे, तिच्या पासंग्यालाही सौंदर्य पुरणार नाही. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात हसत होते की हिचाही आता अहंकार जो आहे त्याचा भंग झालेला आहे. त्यामुळे सत्यभामेची सर्व दरबारात सर्वांसमोर फजिती झाली, तिचं गर्वहरण झालं. भगवान श्रीकृष्णांना जे पाहिजे होतं ते घडलं. तिघांचा अहंकार हनुमंताने दूर केला. नारदांची लीला होती, पण एकूण यात दृष्टांत काय, ते अहंकार जो माणसाला येतो तो केव्हा तरी जमिनीवर आणतो. तसा मानवाचा अहंकार, आम्ही खूप सुधारणा केल्याय, आरोग्यदृष्ट्या आम्ही खूप पुढे झालोय, आम्ही खूप संशोधन केलंय आणि आम्ही खूप प्रगत आहोत, विकसित देश आहोत, असं जे सगळ्यांना वाटत होतं ते आता पूर्णपणे भयभीत झालेले अशा अवस्थेत जग आणलेलं आहे. एका अर्थाने आपल्याला एक, ज्याला करवट म्हणतात, किंवा आपल्याला कूस बदलायला सगळ्या जगाला एक संधी या आजाराने दिले. आपण भारतात तर आपल्या भारतीय संस्कृतीची एक परंपरा आहे, त्याच्या आधारावर पुढे जाणार आहोत. सुरुवातीला या कोरोनाच्या संदर्भात एवढं सांगून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझा विषय आज आहे संघ आणि विविध क्षेत्र. आपल्याला एक कळणार नाही की विविध क्षेत्र म्हणजे काय. बाहेर ज्याला रूढार्थाने परिवार म्हटलं जातं, संघ परिवार. संघ थोडाफार आपल्याला कळतो, काही कार्यक्रम आपले संघाचे होत असतात, कधीतरी वर्ग होतो. यावर्षी आपला वर्ग भुसलात व्हायचा होता, 21 दिवसाचा जातो, आता रद्द केलेला आहे संघाने. पण संघाचं काम थोडं थोडं कळतं आपल्याला की बा संघाची शाखा असते, त्याचे प्रशिक्षण वर्ग असतात, त्याचे शिबिरं असतात, त्याचं संचलन निघतं, त्याचा बँड असतो, घोष असतो, रोज एकत्र यावं लागतं, बैठका कायम चालतात. आता मध्यंतरी सरसंघचालक आपल्या कॅम्पसमध्ये आले होते, 3 दिवस बैठका होत्या. सारखं संघाचं चक्र आपल्याला माहिती आहे. पण संघाचे कार्यकर्ते किंवा संघाचे स्वयंसेवक राष्ट्र जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जाऊन जी कामं त्यांनी उभी केलेली आहेत, त्या मोठमोठ्या जनसंघटना झालेल्या आहेत, त्याला म्हणतात
विविध क्षेत्र संघाच्या रचनेत, बाहेर त्याला रूढ अर्थाने संघ परिवार म्हटलं जातं. संघ स्वतः संघ परिवार म्हणून ही कन्सेप्ट मानत नाही. कुटुंब व्यवस्था जरी मानलो तरी आपल्या या सगळ्या संस्था सार्वभौम आहेत, संघटना स्वतंत्र आहेत. त्यामुळे आम्ही त्याला विविध क्षेत्र म्हणतो. म्हणजे ज्याला परिवाराचे क्षेत्र म्हणतात, अशी क्षेत्र निर्माण केव्हा झाली, त्याची पार्श्वभूमी काय, अशी थोडक्यात माहिती देण्याचा आज मी आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे. मी म्हटलं तसं 1925 डॉक्टर केशव बळीराव मेडगेवार यांनी संघ सुरू केला. डॉक्टरांची पार्श्वभूमी हे जन्मजात देशभक्त होते, क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध होता. कलकत्त्याला डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला गेले, पण तिथे सगळं क्रांतिकारकांचं शिक्षण घेतलं, बंदूक चालवली, बॉम्ब बनवले, सगळे प्रकार केले. पुन्हा नागपूरला परत आले. डॉक्टर मुंजे आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत, त्यांचे ते अनुयायी होते. तशा अर्थाने तिथं त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या सगळ्या चळवळीत भाग घेतला. 1920च्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वयंसेवक दलाचे ते प्रमुख होते. 1925 पर्यंत काँग्रेसच्या सगळ्या चळवळीमध्ये ते सहभागी होते. पण इतिहासाचं परिशीलन करत असताना त्यांना असं वाटलं की आपल्याला हा देश वारंवार पारतंत्र्यात जातो, तो संघटित नसल्यामुळे जातो आणि या राष्ट्राला संघटित करण्याची नितांत आवश्यकता आहे, नाहीतर एक राज्य जाईल, दुसरं राज्य पुन्हा येईल, पुन्हा आपण पारतंत्र्यात राहू. त्यामुळे स्वातंत्र्य तर मिळवलंच पाहिजे, पण हा देश पारतंत्र्यात जाणार नाही याच्यासाठी या समाजाला संघटित केलं पाहिजे आणि या समाजाला अनुशासित केलं पाहिजे. याच्यातले जे दोष आहे, विषमता आहे, जातीभेद आहे, उच्च नीचता आहे, हे दूर करून आपण सगळे एक आहोत. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टरांनी 1925 साली केली आणि त्याचा आता 95 वर्षापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आज संघाचं नाव घेतल्याशिवाय देशात कोणालाही पुढे जाता येत नाही, अशा भक्कम आणि मध्यम अवस्थेत त्याला सेंटर स्टेजला संघ आलेला आहे. पण संघाचं काम केवळ संघ म्हणून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून आहे का, तर नाही. जसजसा संघाचा विस्तार होत गेला तसतसं विविध क्षेत्र, राष्ट्रजीवनाची जी विविध क्षेत्र आहेत, विद्यार्थी जीवन असेल, कामगार असेल, किसान असेल, जनजाती असेल, धार्मिक असेल, या सगळीकडे काही ना काही आवश्यकता वाटायला लागल्या आणि संघाच्या स्वयंसेवकांनी त्या त्या क्षेत्रात जाऊन अभ्यास करून संघाच्या ध्येय धोरणाशी, संघाचं ध्येय धोरण काय, तर या राष्ट्र जीवनाची एक घडी बसवायची आणि या राष्ट्र जीवनाला पुन्हा वैभवाने आपल्याला उभं करायचं आहे. मग त्या त्या क्षेत्रात आपल्याला कसं काम करता येईल, त्या त्या दृष्टीने स्वयंसेवक गेले. त्यांनी काही लँडमार्क, मानदंड उभे केले आणि त्या संघटना उभ्या केल्या. अशा संघटनांचा धावता आढावा आज आपण घेणार आहोत. अगदी सुरुवात झाली ती 1925 संघाची स्थापना झाली आणि 1936 विषय आला की हे तर पुरुषांचं संघटन आहे, याच्यात फक्त मुलं येतात, तरुण येतात, पुरुष येतात, महिलांचं काय. 50% समाज जर या समाजातला महिला आहे तर स्वाभाविकच एका स्वयंसेवकाच्या आई वर्ध्याच्या श्रीमती लक्ष्मीबाई केळकर डॉक्टरांना भेटल्या वर्ध्याला. अप्पाजी जोशींकडे डॉक्टर येत असायचे आणि म्हटले की अहो आम्हाला पण शिकवा ना, राष्ट्र जीवनाचे फक्त काय पुरुषच आधारस्तंभ असतात का, महिला पण आधारस्तंभ आहे, त्यामुळे आम्हाला पण शाखेचं काम शिकवा, आम्हाला पण प्रशिक्षण द्या, आम्हालाही दंड चालवायला शिकवा. डॉक्टरांनी विचार केला आणि असं म्हटलं की काहीतरी आपण व्यवस्था करू आणि अप्पाजी जोशी तुम्हाला या विषयात मार्गदर्शन करतील. पण संघ म्हणून संघाचे कार्यकर्ते मुलींची शाखा किंवा मुलींचं प्रशिक्षण असं करणार नाही, तुम्हाला आवश्यक तेवढी माहिती देतील, काही शिकवतील आणि मग तुम्हाला संघटन उभं करावं लागेल. आणि ते संघटन उभं राहिलं आणि डॉक्टरांनी त्यांना म्हटलं तसं लक्ष्मीबाई केळकर, श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांना त्यांनी सांगितलं की तुम्हीच हे काम सांभाळायचं. त्याच पुढे वंदनीय मावशी केळकर ज्यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. 1936 पहिलं क्षेत्र तयार झालं अशा अर्थाने आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रसेविका समितीचं काम अशाच पद्धतीने चालतं. शाखा असतात, रोजच्या शाखा अनेकांना जमतातच असं नाही, कारण महिलांचं काम आहे, मर्यादा आहे, तरी सुद्धा शाखा चालतात. साप्ताहिक शाखा चालतात, कौटुंबिक शाखा चालतात, मासिक शाखा चालतात, पाक्षिक शाखा चालतात. त्यांचंही सगळे प्रशिक्षण वर्ग असतो, त्यांचेही दंड असतात, व्यायाम असतात, योगासनं असतात, घोष असतं, बँड असतो, संचलन असतात, प्रचारिका असतात पूर्ण वेळ. म्हणजे आता मी ही माहिती सांगण्यासाठी चंदाताईसाठी आपल्या अखिल भारतीय कार्यकर्त्या पूर्वी त्या समितीच्या पूर्ण वेळ इथे होत्या, म्हणून त्यांना विचारलं तर त्या विदेशातला प्रवास करून लॉकडाऊन होण्याच्या आदल्या दिवशी परतल्या होत्या. म्हणजे त्या विश्व विभागात सुद्धा आता विदेशात सुद्धा समितीचं काम आहे आणि चंदाताई तिथून काही प्रवास करून कामासाठी आले होते. जसं संघाचं स्ट्रक्चर आहे तसं समितीचं स्ट्रक्चर त्या पद्धतीने उभं आहे.
संख्यात्मक दृष्ट्या मर्यादित आहे, कारण महिलांचं काम आहे. त्यामुळे महिलांचं काम उभं राहिलं. आज साधारण 350 दैनंदिन शाखा, साधारण 2500 साप्ताहिक शाखा अशा समितीच्या चालतात. त्यांची पण सेवा कार्य आहेत, 1000 सेवा कार्य चालतात. आता त्यांनी लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कार यज्ञ असा केला, म्हणजे आपापल्या घरी सूर्यनमस्कार महिलांनी घालायचे. वयोगटाची अडचण ठेवलेली नव्हती, कोणत्याही वयोगटात तुम्ही घाला. 3 वर्ष ते 80 वर्ष वयापर्यंत महिला सहभागी झाल्या आणि 3 लाख सूर्यनमस्कार सगळ्यांचे मिळून त्यांचे एकत्रित झाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांतातल्या जवळजवळ 1,500 महिला याच्यात सहभागी, महिला होत्या, मुली होत्या, युवती होत्या. आणि सगळ्यात उच्चांक जो आहे विदर्भ प्रांतातल्या एका भगिनीनी 269 सूर्यनमस्कार एका वेळेस घातलेले आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की समितीचंही काम कसं चालतं. त्यांनी आणखीन एक त्या सूर्यनमस्काराची वैशिष्ट्य सांगितलं की कोटा, राजस्थान मधले जे कोटा आहे तिथे एका परिवार, तिथे जॉईंट फॅमिली असतात, एकत्र कुटुंब असतात. त्यामुळे एका कुटुंबातल्या 28 महिला, मुली, युवती, मोठ्या वयाच्या आहेत अशा महिला, अशा सगळ्यांनी मिळून सूर्यनमस्कार घातले. ते आपल्याला लक्षात येईल समितीचं क्षेत्र उभं राहिलं आणि तेही आता वाढतंय. त्याचंही काम संघाच्या सारखंच या पद्धतीने आता आहे. पुढं साधारण संघाचा वाटचाल 1940ला डॉक्टर हेडगेवार गेले, 1940ला गोळवलकर गुरुजी सरसंघ चालक झाले आणि त्यांचा कालावधी 1940 ते 73 आहे. 73ला गुरुजी गेले. या कालखंडात अनेक मोठी क्षेत्र, संघाची विविध क्षेत्र ज्याला म्हणता येतील, स्वयंसेवकांनी उभी केलेली आपल्याला दिसतात. मग 1947ला असं जाणवलं की आपली एखादी पत्रिका असली पाहिजे विचार प्रस्तुत करण्याची, म्हणून मासिक सुरू केलं राष्ट्रधर्म. आणि या राष्ट्रधर्माच्या आपल्याला आश्चर्य वाटेल संपादक होते पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी त्यांचे सहकारी होते, जे पुढे भारताचे पंतप्रधान झाले. त्यावेळेपासून ही सगळी मंडळी काही ना काही काम करतायत, असे अटलजी त्यात होते. पुढे एक न्यूज एजन्सी, काही साप्ताहिक पत्रिका जसे विवेक आहे, ऑर्गनायझर आहे, पांचजन्य, अशी प्रकाशनं संघाने त्या काळात आपला विचार प्रस्तुत करण्यासाठी सुरू केली संघाच्या स्वयंसेवकांनी, आणि त्याला प्रकाशन विभाग असा सुरू झाला. पहिल्या संघटनाची ज्याला म्हणता येईल ती सुरू झाली ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. विशेषतः 1948ला दुर्दैवी जी गांधी हत्या झाली, त्यातनं संघाला संपवण्याचा एक तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला. संघावर बंदी आली, अटक झाली, त्याच्या विरुद्ध संघाने सत्याग्रह केला. तो अभूतपूर्व सत्याग्रह होता. संख्येने तो 1942 पेक्षा सुद्धा जास्त सत्याग्रही तुरुंगात होते. आणि मग त्या गांधी हत्येच्या पातकातनं संघाला मुक्त करण्यात आलं. कुठंही त्याच्यावर पालंटा आलं नाही, कुठंही संघ त्यात इन्व्हॉल्व्ह नव्हता असं स्वच्छपणे दिसलं. आणि मग ज्या सरकारने बंदी घातली होती त्याच सरकारला ही बंदी उठवावी लागली. आणि मग विषय आला की अरे केवळ संघाचं काम उभं करतोय आपण, बरोबर आहे, पण विद्यार्थी वर्गात आपल्याला जो तरुण वर्ग आहे त्याच्यात आपल्याला आपलं काम उभं केलं पाहिजे. या विचारांनी जो काही विद्यार्थी वर्ग असतो त्याचे एक संवेदनशील मन असतं, त्या विचारांनी विद्यार्थ्यांचं पण संघटन उभं केलं पाहिजे. कारण प्रस्थापित संघटन हे काँग्रेसचं होतं, त्यावेळची काँग्रेस, आणि कम्युनिस्टांचं काही प्रमाणात होतं. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असं राष्ट्रीय विचारांनी ध्येयवादात्मक असं संघटन उभं राहिलं. आज विद्यार्थी परिषदेचं संघटन हे खूप मोठ्या प्रमाणावर, विस्तृत प्रमाणावर देशभर पसरलेलं आहे. 27 लाखाच्या आसपास आता त्याची मेंबरशिप आहे. 8000 कॉलेजेसमध्ये त्याचं काम आहे. आणि विद्यार्थी परिषदची धोरण जे आहे की आपण सर्व एक शैक्षिक परिवार आहोत. केवळ विद्यार्थी हा एक घटक नाही, मग त्याच्यात अध्यापक आहेत, पालक आहेत, संस्था चालक आहेत. आपण सगळे परिवार म्हणून विचार केला तर मग इंडिव्हिज्युअल वेगळा कंपार्टमेंटल थिंकिंग होणार नाही. आपण सगळे एकत्र आहोत, त्याच्या मिळून आपल्याला विद्यार्थ्याला घडवायचं आहे आणि शिक्षण पुढे न्यायचं आहे. त्यामुळे राष्ट्रीय वृत्ती आणि सामाजिक समरसता असे 2 ध्येय घेऊन हे विद्यार्थी परिषदेचं काम चालतं. विद्यार्थी परिषदेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, जे कैलासवासी यशवंतराव केळकर संघाचेच प्रचारक होते. त्यांनी हे काम, प्राध्यापक होते मुंबईच्या कॉलेजला, आणि त्यांना हे सांगितलं आलं की त्यांनी हे ठरवलं की विद्यार्थी संघटन सुरू करायचं. असे जे त्यावेळेचे होते त्यात यशवंतराव होते. आणि मग यशवंतरावांनी काही काळाने कसे पूर्णवेळ कार्यकर्ते निघतात, विद्यार्थी कार्यकर्ते काढत होते की विद्यार्थी परिषदेत काम करायला पूर्ण वेळ निघालं पाहिजे. तसं काही कालखंडात असं आलं की विद्यार्थीनी पण आहेत 50%, त्यांच्यासाठी सुद्धा पूर्ण वेळ कोणीतरी निघालं पाहिजे ना.
मग विद्यार्थिनी पूर्ण वेळ निघू शकेल की नाही? विद्यार्थी कार्यकर्ता निघतो, तो कार्यकर्त्यांच्या घरी राहतो, प्रवास करतो, बैठका करतो, दुसऱ्या कार्यकर्त्याच्या घरी त्याला मुक्काम करावे लागतात. हे सगळं विद्यार्थी कार्यकर्ता करतो. विद्यार्थी कार्यकर्ती करू शकेल की नाही विद्यार्थिनी कार्यकर्ती? पण यशवंतराव केळकर म्हणाले, का नाही करता येणार? आपली कुटुंब व्यवस्था जर एवढी भक्कम आहे तर विद्यार्थिनी पूर्ण वेळ निघाली पाहिजे. आणि यशवंतरावांच्या काळात हे साधारण 80च्या दशकात हे सुरू झालं आणि त्याच्याही आधी म्हणजे आणीबाणीच्या नंतर आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी निघू लागल्या आणि आजही ती परंपरा सुरू आहे. एका अर्थाने विद्यार्थी परिषदेने या विद्यार्थिनींच्या जीवनात घडवलेली ती सुद्धा एक क्रांती आहे असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी परिषदेनंतर पुढचं जे क्षेत्र सुरू झालं 1951ला, मी मगाशी म्हटलं तसं गांधी हत्येच्या वेळेस लोकसभेमध्ये संघाचा बाजू मांडण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हतं. विधिमंडळ असतील त्याच्यात कोणी उपस्थित नव्हतं. काँग्रेसमधला एक मोठा वर्ग असा होता की जो हिंदुत्वाचा सहानुभूतीदार होता, पण त्याचा आवाज बुलंद होऊ देत नव्हते, कारण अनेक जण नेहरूंसारखे जे होते ते हिंदुत्वाच्या विरोधी असायचे. त्यामुळे मग त्यांचा आवाज बुलंद होत नव्हता आणि हिंदुत्वाची किंवा राष्ट्रीय वृत्तीची एक दडपण, त्यांच्यावर दडपण आणलं जायचं, किंबहुना चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्याचा इतिहास संघाच्या सगळ्या याच्यात आपल्याला सापडतो. म्हणून मग असं काही स्वयंसेवकांना वाटलं की राजकीय पक्ष आपल्याला सुरू केला पाहिजे, राजकीय जीवनात आपल्याला गेलं पाहिजे. आणि योगायोग असा की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे गुरुजींना भेटले आणि असा एक या विचारांचा, राष्ट्रीय विचारांचा पक्ष, हिंदूंच्या हिताची काळजी घेणारा पक्ष असा भारतीय जनसंघ सुरू झाला. आणि गुरुजींना भेटल्यानंतर गुरुजींनी काही प्रचारक, संघाचे पूर्ण वेळ प्रचारक हे यांना संघाच्या कामातून मुक्त करून जनसंघाला देण्यात आलं. 1951ला जनसंघ सुरू झाला. मी म्हंटल तसं अटलजी त्याच होते, दीनदयाळजी उपाध्याय होते, असे सगळे काही प्रचारक हे या गेले, कुशाभाऊ ठाकरे होते, या सगळ्यांना तिथे दिलं. श्यामाप्रसाद मुखर्जी सारखं बुलंद नेतृत्व होतं आणि भारतीय जनसंघाने हळूहळू राष्ट्र जीवनात, राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय विचारांचं संघटन असं उभं करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच लक्ष वेधून ठेवलं. एखादा राजकीय पक्ष उभं करायचा असेल तर त्याला फिलॉसॉफी लागते, कारण प्रस्थापित फिलॉसॉफी काँग्रेसची होती, कम्युनिस्टांची होती, समाजवाद्यांची होती. मग ती विचारधारा उत्पन्न करावी लागते, त्याची विचारांची बैठक करावी लागते, संघटन उभं करावं लागतं, लिडरशिप लागते, कारण निवडणुका लढवाव्या लागतात. कारण राजकीय पक्ष काढणं म्हणजे माझ्या घरात बसून राजकीय पक्ष निर्माण केला असा होत नसतो. आणि हे सगळं तयार करून जनसंघाने हळूहळू प्रगती करत 1977 पर्यंत आला, 75 पर्यंत आला आणि काही राज्यांमध्ये सरकारमध्ये सुद्धा सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदार खासदारांमध्ये प्रतिनिधित्व जनसंघाचं हळूहळू वाढू लागलं. पुढे 75ला आणीबाणी आली, इंदिरा गांधींनी सगळ्यांना आतमध्ये टाकलं. त्यातही जनसंघाचे पण सगळे पुढारी होते, अटलजी होते, अडवाणी होते, सगळ्यांनाच आतमध्ये टाकलं. त्यामुळे जनसंघ 1975 ते 77 काही करू शकत नव्हता, कारण काही करताच येत नव्हता. आणीबाणी सगळ्या राजकीय पक्षांच्या आंदोलनांवर बंदीच होती. मग 77ला निवडणूक आली, मग तेव्हा 4 पक्षांचं एकत्रीकरण झालं आणि त्यात जनसंघाने पण स्वतःचं विसर्जन करून जनता पक्ष असा स्थापन झाला. त्यात जनसंघ एक मोठा घटक होता. पुढे काय दुर्दैवाने काही समाजवादी मंडळींनी आक्षेप घेतला की तुमचा संघाशी संबंध असतो, त्यामुळे ते तुम्ही संबंध तोडा, नाही ते जनता पक्षात तुम्हाला राहता येणार नाही. मग संघाच्या स्वयंसेवकांनी असा विचार केला की संघ ही तर आमची मातृ संघटना आहे, ही आई आहे आमची, हिचं नातं आम्हाला कसं तोडता येईल. आणि म्हणून मग जनसंघाचे असलेले पूर्वाश्रमीचे जनसंघाचे कार्यकर्ते, नेते या पक्षातनं बाहेर पडले आणि 1980ला भारतीय जनता पार्टी अशी स्थापन झाली. आपण विचार करू शकतो 1980ला स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीला आज 300च्या वर खासदार नेऊन लोकांनी सरकारमध्ये बसवलेलं आहे. हे कष्टाचं फळ आहे, परिश्रमाचं फळ आहे. दडपण्याचा खूप प्रयत्न झाला, छळ झाला, अडवणूक झाली, टीका झाली, निंदा झाली, नालस्ती झाली, सगळ्याला तोंड देऊन आज या विचारधारेचा पक्ष देशाच्या क्रमांक 1चा पक्ष झालेला आहे. जो क्रमांक 1चा पक्ष होता तो अजूनही बेलकांडतोय. आपण कुठे आहोत असं त्याला चाचपडावं लागतंय. नेतृत्व त्यांचं आपल्याला दिसतंय काय चाललेलं आहे.
हे भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं यश आहे. संघाच्या संयोजकांनी आपल्या परिश्रमाच्या बळावर समाजाला जोडून समाजाचा सहभाग घेऊन राजकीय क्षेत्रात मिळालेलं हे यश आहे. या राजकीय क्षेत्रात सुद्धा महिलांचं नेतृत्व बुलंद करणाऱ्या अनेक महिला नेत्या उभ्या राहिल्या. त्यात विजयाराजे सिंधिया होत्या, सुषमाजी स्वराज होत्या. सुषमाजी गेल्यानंतर अनेकांचे लेख आले, अनेकांची भाषणं झाली. त्यात अनेक महिला नेत्यांनी सांगितलं की आम्हाला सुषमाजींचाच आदर्श होता. इंदिरा गांधींचा आदर्श असू शकत नाही, कारण त्या एका राजघराण्यात जन्माला आलेल्या होत्या. तिथं परंपरेनेच पंतप्रधान पद आलेलं होतं. पण सामान्य कुटुंबातली सामान्य कार्यकर्ती एका अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचते, हे भाजप या संस्कारातनं गेलेल्या महिलेने सिद्ध केलं. सुषमाजींनी ते सिद्ध केलं. त्यामुळे अनेक राजकीय नेत्या, मी ज्या श्रद्धांजली सभेत उपस्थित होतो नाशिक, अन्य राष्ट्रवादी, काँग्रेस या सगळ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं जिथे बोलणं झालं, त्या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या समोर सुषमाजींचा आदर्श होता. त्यामुळे असं भारतीय जनता पार्टीचं कामकाज आहे. आज अनेक राज्यात सरकार आहे, 1 नंबरची सदस्य संख्या आहे. अंत्योदय विकास हे भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे. संघ विचारांनी किंवा संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वयंसेवकांनी राजकीय क्षेत्रात उभं केलेलं हे एक संघटन आहे. अशी एकूण 40 संघटना आहेत, त्याच्यातल्या एक राजकीय क्षेत्राचं म्हणून भारतीय जनता पार्टी एक संघटन आहे. बाहेर काय जोडलं जातं की भाजप म्हणजे सगळे विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, असं नाही आहे. संघ विचारांनी प्रेरित होऊन स्वयंसेवकांनी जी संघटना उभ्या केल्या आहेत त्या अखिल भारतीय स्तरावर 40 आहेत. त्यातलं एक भारतीय जनता पार्टी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1952ला पुढचं संघटन उभं राहिलं ते वनवासी कल्याण आश्रम. पार्श्वभूमी काय होती? पालघरची घटना नुकतीच घडून गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार करा की जे वनवासी क्षेत्र आहे त्या वनवासी क्षेत्रात फक्त ख्रिश्चन मिशनऱ्या आणि कम्युनिस्ट यांचा बोलबाला होता. आपल्या पलीकडच्या पालघर, ठाणे जिल्ह्यात बुधुताई परुळेकर म्हणून कम्युनिस्ट कार्यकर्ते होत्या. खूप चांगलं काम केलं त्यांनी. पण कम्युनिस्ट आणि ख्रिश्चन यांचा मात्र होतं की या देशाची एकूण नाळ जी आहे या वनवासींची या देशापासून तोडायची, आणि शोषण आणि शोषित, शोषक आणि शोषित अशा ज्या 2 भूमिका मांडायच्या, कायम संघर्ष चालला पाहिजे, अशा अर्थाने कम्युनिस्टांनी तिथे काम केलं. ख्रिश्चन मिशनऱ्यांचं तर कामच होतं की धर्मांतर करायचं, त्यामुळे त्यांना या सगळ्या परंपरेपासून तोडायचं. मग त्या ठाणे जिल्हा असेल, पेठ सुरगाणापासून तर नॉर्थ ईस्ट पर्यंत सगळीकडे त्यांचा हाच उद्योग होता. या पार्श्वभूमीवर कल्याण आश्रम कसा सुरू झाला? तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50च्या दशकामध्ये रविकांत शुक्ल हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना या मुख्यमंत्र्यांचा जेव्हा जनजातीय क्षेत्रात प्रवास होता तेव्हा तिथल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. ते वनवासी बांधवांना एकत्र केले आणि काळे झेंडे दाखवले. पंडित नेहरूंच्या प्रवासाच्या वेळेस एकदा असं झालं, आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की अरे इथे राष्ट्रीय विचारधारेने काम उभं केलं पाहिजे. वनवासी बांधव यांना आदिवासी म्हणून या संस्कृतीपासून तोडण्याचा एक मोठं षडयंत्र ब्रिटिशांनी रचलंय आणि त्यात ते अडकतायत. त्यामुळे मग बाळासाहेब देशपांडे नावाचे कार्यकर्ते जे सरकारी अधिकारी होते ते गुरुजींना भेटले. गुरुजींनी त्यांची बदली तिथे होती. गुरुजींनी सांगितलं तुम्ही तिथे काम सुरू करा. रविकांत शुक्ल जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांचा पण त्यांना आधार होता, पण एकूण सरकारी यंत्रणा, ब्युरोक्रेसी त्यांना त्याचा अडथळा व्हायला लागला आणि ते परत गुरुजींना भेटले आणि म्हणाले हे होऊ शकत नाही. तेव्हा नोकरी सोडली आणि वनवासी कल्याण आश्रम म्हणून बाळासाहेब देशपांडेंनी काम सुरू केलं. पहिला आश्रम तो जशपूरला तो सुरू केला. तिथून कल्याण आश्रमाचं काम सुरू झालं. तिथून सुरुवात आहे. त्याच्या आधी मिशनऱ्या ब्रिटिशांबरोबर आल्या. त्याच्या आधी 1915 ते 20 या दरम्यान कम्युनिस्ट उभे राहिले. त्यांची पाळंमुळं या सगळ्या वनवासी क्षेत्रात गेलेली होती. या पार्श्वभूमीवर 50च्या दशकामध्ये वनवासी कल्याण उभं राहिलं. मग या वनवासी कल्याण आश्रमाशी स्वाभाविकच 2 हात कोणाशी करावे लागणार, तर मिशनरी आणि कम्युनिस्टांची. मग ते करावे लागले आणि वनवासी बांधवांना या मूळ प्रवाहात आपण बरोबर आहोत, केवळ बाकी नागरी वस्तीत राहतात, तुम्ही वनात राहता म्हणून वनवासी आहोत, बाकी काहीही आपल्यात वेगळेपण नाही. आपले देव एक आहेत, निसर्ग पूजक आहेत. प्रभू रामचंद्रांचं रामायण तर रोज लोक बघतात. वनवासी क्षेत्राशी त्यांचा असलेला निकटचा संबंध हा पुन्हा पुन्हा आपल्याला अधोरेखित केला जातो. आणि अशा याच्यात पार्श्वभूमीवर जे ब्रिटिशांनी तोडण्याचं षडयंत्र केलं होतं ते वनवासी कल्याण आश्रमाने यशस्वीपणे जोडल्याचं आपल्याला दिसतं. कारण कल्याण आश्रमाचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जवळपास 13,000 गावांमध्ये आता काम आहे.
तरी सुद्धा काम पुरेसं नाही. जवळजवळ 432 जिल्हे आपले आहेत, त्यापैकी 350 जिल्ह्यातच अजून ते काम आहे. कारण काम करायचं म्हणजे संघर्ष करावा लागतो. तिथल्या सगळ्या शक्ती ज्या प्रस्थापित असतात त्यांच्याशी 2 हात करावे लागतात आणि तिथल्या वनवासींमध्ये ते धैर्य उत्पन्न करावं लागतं की या सगळ्याला तोंड द्यायचंय. ते काम करणं चालू आहे, पण त्याला यश मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर सेवा प्रकल्प उभे केले आहेत, कुठे शाळा उभ्या केल्या आहेत, कुठे वसतिगृह आहेत, आरोग्य केंद्र आहेत, अशी चांगली सेवा कार्य उभे, त्यातनं उपलब्धी पण खूप आहे. मी म्हटलं तसं काही जलसंधारणाच्या समस्या वगैरे अशा सोडवणं आहे, आरोग्याच्या आहे, शिक्षणाच्या आहे. जलसंधारणाच्या समस्येत तर आपल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी दरवर्षी भोसलात सहभागी होत असतात. श्रद्धा जागरण करणं आहे की धर्मांतर होऊ नये, कारण हेच भक्ष्य असतं सगळ्या धर्मियांचं. त्यामुळे श्रद्धा जागरण, मग शबरी कुंभ आहे, नर्मदा कुंभ आहे, हे सगळे कुंभ घडवले जातात. त्यातनं एक आत्मीय शक्ती उभी केली जाते. असं त्यातनं क्रीडा चापल्य आहे वनवासी बांधवांचं. त्यातनं एकलव्य खेळकूद क्रीडा स्पर्धा होतात, दरवर्षी होतात, राष्ट्रीय स्तरावर होतात आणि अनेक चांगले खेळाडू आपल्याला यातनं मिळतात. भोसलामध्ये सुद्धा अशा स्पर्धा एकलव्य खेळकूद क्रीडा स्पर्धेच्या झालेल्या आपल्याला आठवत असतील. पुढचं क्षेत्र सुरू झालं ते साधारण 55ला सुरू झालं. 1955 हे कामगार क्षेत्रातलं सुरू झालं, भारतीय मजदूर संघ. मी म्हटलं तसं हे सगळं एका राष्ट्रवादी विचारांनी उभं करायचं असल्यामुळे हा सगळा प्रवास 50च्या नंतरचा आहे. पण 50च्या आधी ज्या शक्ती कार्यरत होत्या त्या होत्या कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस. त्यामुळे कामगार क्षेत्रात कोण कोण होतं? कामगार क्षेत्रात इंटक होतं, जे काँग्रेसचं संघटन होतं कामगार क्षेत्रातलं. कम्युनिस्ट होते, कारण कम्युनिस्ट जगातील कामगारांनो एक व्हा म्हणूनच त्यांचा नारा आहे. मार्क्सची थेरी ती आहे. मग अशा पार्श्वभूमीवर आपल्याला राष्ट्रीय विचारांनी कामगारांना एकत्र करायचं एक मोठी शक्ती आहे याचा विचार करून आणि इंटकच्या कामगार संघटनेकडनं हे विशेष आहे. पु य देशपांडे नावाचे अध्यक्ष होते. पु ल देशपांडे म्हणून नाही, पु य देशपांडे नावाचे होते. त्यांनी दत्तोपंत ठेंगडी संघाचे तरुण प्रचारक होते आणि आमचं संघटन करायला तुम्ही आम्हाला एखादा प्रचारक द्या असं म्हटलं. आणि दत्तोपंत ठेंगडी गुरुजींनी विचारपूर्वक तिथे पाठवले. इंटक मध्ये 6 वर्ष काम केलं. कारण काय माहिती होतं ना, संघाच्या शाखा लावा, बैठका करा, प्रवास करा, शिबिरं करा, संचलन काढा, घोष शिकवा, हे सगळं माहिती होतं. पण कामगार क्षेत्रात काम करायचं होतं. कामगारांचे कायदे काय असतात, आंदोलनं कशी असतात, बहिष्कार कसा असतो, घेराव कसा असतो, लढा कसा द्यावा लागतो, त्याची थीम, हे सगळा अभ्यास करावा लागतो. आणि दत्तोपंतांनी तो 6 वर्ष अभ्यास केला. आणि 1955ला एका देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती, राष्ट्रध्येय संघटना, कामगार संघटना या विचारांच्या आधीपासून या क्षेत्रात कार्यरत होत्या, त्या सगळ्यांना मागे टाकून आज देशातली क्रमांक 1 ची कामगार संघटना म्हणून उदयाला आलेली आहे. पण ही काय एकाएकी येत नाही, हा नुसता दावा करून चालत नाही आम्ही 1 नंबरला आहोत म्हणून. त्यांच्या कामगार मंत्रालयातर्फे त्याचं व्हेरिफिकेशन असतं. तुम्ही किती क्षेत्रात कोणकोणत्या युनियन आहे, कारण युनियन आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आहे, त्याची मेंबरशिप आहे, हे सगळं सिद्ध करावं लागतं. आणि हे सगळं सिद्ध करून मोठ्या प्रमाणावर संघटित आणि असंघटित अशा सर्व क्षेत्रांमध्ये कामगारांना एकत्र संघटित करण्याचं काम भारतीय मजदूर संघाने केलंय. घरेलू कामगार, म्हणजे आपल्या घरात धुणभांडी करणाऱ्या महिला, त्यांचं सुद्धा संघटन मोठं आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे. त्या महिला कार्यकर्त्यांना आपण भेटतो भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत. असं सुद्धा संघटन भारतीय मजदूर संघाने उभं केलेलं आहे. आणि जी स्लोगन होती मार्क्सची किंवा कम्युनिस्ट संघटनांची, जगातील कामगारांनो एक व्हा, देशाचे बॅरियर्स, देशाच्या सीमा तोडून, असं एक मार्क्सचं तत्वज्ञान आहे. फार ते ज्याला म्हणता येईल ते आशा दाखवणारं असं आहे. पण जगाचे सगळेच डायमेन्शन वेगळे होते आणि केवळ कामगार हा एक घटक नसतो समाजातला. म्हणून भारतीय मजदूर संघाने घोषणा दिली होती की कामगारांनो जग एक करा. आणि ती फार विश्वव्यापक कल्पना एका अर्थाने जी संघाची मांडणी आहे, जी संस्कृतीची मांडणी आपल्या विश्व स्वधर्म सूर्य पाव, हे आपल्याला जग एक करायचंय. नुसते एका घटकांनी एकत्र येऊन चालणार नाही. आणि त्या पद्धतीने भारतीय मजदूर संघाची मोठी वाटचाल सुरू आहे. भारतीय मजदूर संघाचा विस्तार सुद्धा देशभर सर्व राज्यांमध्ये झालेला आहे. पुढचं संघटन आलं ते साधारण जरा मी मोठ्या संघटना घेणार, 40 संघटनांपैकी सगळ्या तर काही घेऊ शकणार नाही, पण जी आपल्याला नेहमी वाचायला मिळतात, ज्याला काही ना काही कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात, अशा संघटनांचं फक्त थोडक्यात माहिती देणार आहे.
1964 एक मोठं संघटन, म्हणजे मोठं संघटन पुढे झालं, त्याची सुरुवात झाली, ते आहे विश्व हिंदू परिषद. काय पार्श्वभूमी होती या विश्व हिंदू परिषदेची? तर लक्षात असं येत होतं की सर्व धर्माचार्य हे हिंदू धर्माचे असले तरी त्यांच्यात आपापसात भयंकर अहंकार आहे. तो आपण आजही अनुभवतो कुठे कुठे. किती अहंकार आहेत तर शंकराचार्य सुद्धा वेगवेगळे, ज्या आद्य शंकराचार्यांनी जी पीठ स्थापन केली आहे त्या पीठांवर प्रस्थापित झालेले शंकराचार्य त्या काळातले सुद्धा हे एकमेकांच्या बरोबर बसू शकत नव्हते. आसनांची उंची किती असावी याच्यावर वाद व्हायचे. म्हणजे ज्या हिंदू समाजाच्या संघटनेसाठी आपण हे सगळं पीठ स्थापन केलं आहे तिथे हा प्रश्न होता. म्हणून गोळवलकर गुरुजी जे धार्मिक प्रवृत्तीचे होते, अध्यात्माच्या क्षेत्रात एका उंचीवर पोचलेले होते आणि अशा अनेक धर्माचार्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता, त्या सगळ्या विचारमंथनातून असं ठरलं की एक धार्मिक संघटन या क्षेत्रात उभं केलं पाहिजे. काही स्वयंसेवकांनी यात पुढाकार घेऊन हे धार्मिक संघटन उभं राहिलं. गुरुजींनी यात, गोळवलकर गुरुजींचं यात फार मोठं योगदान आहे, कारण अनेक धर्माचार्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गुरुजींना या सगळ्या धर्माचार्यांमध्ये एक मान्यता पण होती आणि त्यामुळे गोकुळ अष्टमीला 1964 सांदीपानी आश्रम IIT पवई जवळचा, तिथे या स्वामी चिन्मयानंदांच्या आश्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. मग स्थापना झाल्यानंतर एक एक आयाम, डायमेन्शन सुरू होतात. तसे त्याच्यात श्रद्धा जागरण आहे, सत्संग आहे, धर्माचार्य संपर्क आहे, सेवा प्रकल्प आहे, हे सगळं सुरू होतं. मग त्याच्यातनं एक एक सेवा प्रकल्प, जसं हर्सुलला आपल्या कन्या छात्रालय हे जवळजवळ सुरू होऊन आता 40 वर्ष झाले. अशा देशभर सेवा कार्याचं जाळं आहे. एकल विद्यालय, वनवासी क्षेत्रात एक शिक्षकी शाळा, त्याला व्यवहारापुरतं शिक्षण द्यायचं, त्याचा एक करिक्युलम केला, त्याचं एक ट्रेनिंग बसवलं आणि अशा 1 लाख एकल विद्यालयांचं नेटवर्क जाळं आज वनवासी क्षेत्रात या एकल विद्यालयांचं त्याचं विश्व हिंदू परिषदेद्वारे संचालन केलं जातं. गोरक्षा अभियान आहे, हे सगळे आहेत. पण याच्यातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असं म्हणता येईल ते 2 बाबतीत मी सांगतो. अनेक आहेत, त्यातली 2 फक्त घटना सांगतो की जेव्हा या सगळ्या धर्माचार्यांना एकत्र आणलं आणि या विचारमंथनातनं असं लक्षात आलं की अरे, अस्पृश्यता हा आमच्या धर्मावरचा कलंक आहे. पण हा धर्मावरचा कलंक आहे तो समाज सुधारक असतील, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाज सुधारक असतील, असं सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातल्या समाज सुधारकांनी, संत महंतांनी असं म्हणून ठेवलं की भेदाभेद अमंगळ, की आपण सगळे एक आहोत. पण धर्माचार्यांचं शिक्कामोर्तब त्याशिवाय, त्यावर झाल्याशिवाय सामान्य माणूस ऐकत नाही, कारण तो त्यांना मानत असतो. त्यामुळे या धर्माचार्यांच्या तोंडून या विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावरून हे मुखित करून घेण्यात आलं आणि त्याला खूप महत्व आहे. उडुपीचं आणि प्रयागचे जो संमेलन आहे त्यात हे प्रस्ताव झाले. न हिंदू पतितो भवेत, कोणीही हिंदू पतित नाही. हे कोणत्या पार्श्वभूमीवर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जिथे अस्पृश्यता आहे, जिथे उच्च नीचता आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यावर झडका देत आहेत, गाडगे महाराज त्याच्यावर प्रहार करतायत, तरी समाज दुरुस्त होत नाही असं म्हणताना विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावरनं असं धर्माचार्यांच्या तोंडून वदवून घेणं, न हिंदू पतितो भवेत, याला एक फार मोठं महत्वाचं एक अर्थ आहे. म्हणजे जेव्हा या सगळ्या विषयाचा इतिहास केला जाईल, या विश्व हिंदू परिषदेच्या या संमेलनाला कुठे ना कुठे मोठी जागा द्यावी लागेल. न हिंदू पतितो भवेत, पुढचं वाक्य असं होतं, हिंदवा सोदरा सर्वे, आम्ही सर्व एका आईची लेकरं आहोत. कुठला आली उच्च नीचता, कुठला आला भेदाभेद, कुठली आली अस्पृश्यता, हे धर्माचार्यांनी म्हणणं आवश्यक होतं. समाज सुधारक संत म्हणत होते ते आवश्यकच होतं, कारण एक शॉक ट्रीटमेंट द्यावी लागते. पण धर्माचार्य म्हणतात तेव्हा सामान्य माणूस ऐकतो. आणि त्यानंतर अनेक शंकराचार्य, पेजावर मठाचे शंकराचार्य विश्वेशतीर्थ हे तर उदाहरण आहे की दलित वस्तीत जायला लागले. ज्या शंकराचार्यांचं सोहळं एवढं कडक असतं ते दलित वस्तीत जायला लागले आणि तिथल्या दलित वस्तीत पाहुणचार घ्यायला लागले, प्रसाद म्हणून तिथलं जेवण भक्षण करायला लागले. ही सुद्धा एका अर्थाने मोठी क्रांती म्हणता येतील. क्रांती हा शब्द आपल्याला भावणारा नाही, त्यांना क्रांती आवडते, त्यांच्यासाठी हा शब्द मी वापरलेला आहे. विश्व हिंदू परिषदेचं पुढचं काम होतं धर्मप्रसार आणि घरवापसी. मोठ्या प्रमाणावर जे धर्मांतरित झालेले बांधव आहेत त्यांना परत यावं असं वाटतंय, कारण ते कोणीतरी त्यांची वाडवडील झालेले होते, त्यांना माहिती नाही आपण का झालो, रीतिरिवाज हिंदू आहेत, देव हिंदू आहेत, नावं हिंदू आहेत, आम्हाला परत यायचं आहे. मग त्याची व्यवस्था घरवापसीने विश्व हिंदू परिषदेने केली. आणखीन एक लँडमार्क विश्व हिंदू परिषदेचं काम आहे, तो म्हणजे श्रीराम जन्मभूमीचा लढा. सर्व हिंदूंना सहभागी करून घेऊन
जो बाबरी ढाचा तथाकथित होता, जो एक कलंक होता 400-450 वर्षाचा, तो कलंक पुसण्याचं काम हे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्माचार्यांच्या आशीर्वादाने सर्व हिंदू समाजाने केलेला आहे. आणि तो लढा झाला, भरपूर आंदोलनं झाली. ज्या काँग्रेस सरकारने खरं तर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः केला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, काकासाहेब गाडगीळ या सगळ्यांनी सरकार म्हणून तो जीर्णोद्धार केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमीच्या आंदोलनाला विरोध करायचं काही कारण नव्हतं. पण सेक्युलरिझमच्या चुकीच्या कल्पनेने भारलेल्या असल्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बदनाम करण्यात आलं, संपवण्यात प्रयत्न झाले. पण हे आंदोलन पुढे चालू राहिलं. धर्माचार्य, समस्त हिंदू सगळे संप्रदाय या सगळ्यांनी एकत्र येऊन जो लढा दिला आणि नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने या लढ्यावर शिक्कामोर्तब केलं आणि हिंदूंची बाजू न्याय आहे हे पटवून दिलं. लॉकडाऊनमुळे दुर्दैवाने रामनवमीला या मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम राहिलेलं आहे. यथावकाश ते होईल. प्रभू रामचंद्रच ते आपल्या सगळ्यांकडनं करून घेणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचं हे जे एक मोठं काम आहे, त्या विश्व हिंदू परिषदेच्या इतिहासात आहे आणि भारताच्या इतिहासात ते गणलं आहे. 1963 एक आणखीन मोठं काम उभं राहिलं, विवेकानंद केंद्र. स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी वर्ष होतं. ज्या कन्याकुमारीला जो काही शिलाखंड होता, रॉक ज्याला म्हणतायत, समुद्रात होता आणि स्वामीजी तिथे पोहत गेले आणि 3 दिवस 3 रात्र त्यांनी या सगळ्या देशाचं एक स्वप्न पाहिलं द्रष्टेपणाने. आणि त्याच शिलाखंडावर, त्या शिलेवर मोठा रॉक येतो. जे जाऊन आले त्यांना माहिती आहे की इथे एखादं विवेकानंदांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे, असं अनेकांना वाटायला लागलं. आणि असं आल्यानंतर स्वाभाविकच संघाकडे येतात आणि मग एकनाथजी रानडे, जे श्री गुरुजी गोळवलकर गुरुजी सरसंघ चालक, त्यांच्या नेक्स्ट नंबर 2 ला सरकार्य असतात ते एकनाथजी रानडे, त्यांना या विषयातनं मोकळं करून विवेकानंद केंद्राचं काम देण्यात आलं. बरे, विवेकानंदांचं काम आपल्याला माहिती आहे, विवेकानंदांची फिलॉसॉफी आपल्याला माहिती आहे. दीन दरिद्री दीन सगळ्यांच्यासाठी काम करणारा, तळमळणारा असे ते स्वामीजी होते. त्यामुळे सामान्य माणसाच्या धनावर हे उभं राहील आणि घरटी 1 रुपया असं कलेक्शन, ज्यांना आठवत असेल त्यांना मला आठवतं माझ्या लहानपणी. आणि असं कलेक्शन करण्यात आलं आणि ते भव्य असं स्मारक उभं करण्यात आलं. याच्यात सर्वपक्षीय खासदारांचा सुद्धा पाठिंबा मिळवण्यात आला, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी एकनाथजींनी खूप कष्ट घेतलेले आहे. सर्व खासदारांना भेटणं, त्यांचं निवेदन देणं, त्यांच्या सह्या मिळवणं, हे सगळं करून स्वामी विवेकानंदांचं एक भव्य स्मारक उभं राहिलं. सगळ्या जगातले लोक तिथे नतमस्तक व्हायला तिथे येतात आणि आपल्या भारताच्या दृष्टीने सुद्धा ही एक गौरवाची बाब आहे. 1979 एक भारतीय किसान संघ, शेतकऱ्यांमध्ये हा विचार प्रसृत करणं, शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि संघटन उभं करणं, असं काही कार्यकर्त्यांना वाटायला लागलं. स्वाभाविकच मजदूर क्षेत्राचं काम ज्यांनी उभं केलं, अशा परत एकदा दत्तोपंतांवर ही जबाबदारी आली. दत्तोपंतांनी परत या विषयाचं, मी म्हटलं तसं संघटन उभं करायचं असेल तर त्याची एक फिलॉसॉफी तयार करावी लागते, विचार सुरू करावा लागतो, एक शास्त्रीय अभ्यास करावा लागतो आणि मग त्याची कार्यपद्धती ठरवावी लागते. प्रस्थापित संघटनांचा अभ्यास करावा लागतो, सरकारी धोरणांचा अभ्यास, हे सगळं करून भारतीय किसान संघ सुरू झाला. आज भारतीय किसान संघ, आपल्याला शेतकरी संघटना महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती होती, त्याच्या अनेक स्वाभिमानी अमुक अमुक नंतर झाले. माझ्याच तालुक्यातनं सगळ्यातनं त्या शेतकरी संघटनेचा उदय झालेला असल्यामुळे मी अगदी त्याचा प्रथमदर्शिनीचा साक्षीदार आहे. शरद जोशींना अगदी जवळून पाहिलेला आहे. तर असं भारतीय किसान संघ या पार्श्वभूमीवर 1979 सुरू झाला आणि तो आता 41,000 गावामध्ये देशातल्या काम आहे आणि 26 लक्ष त्याचे सभासद आहेत. किसानांमधल्या ज्या महिला आहेत, ज्या शेतकरी आहेत आणि किसान घरातल्या आहेत, अशांचं सुद्धा मोठं ऑर्गनायझेशन आता भारतीय किसान संघाचं आहे. त्यात सगळ्या शेतीच्या समस्या, त्याच्यासाठी आंदोलनं, त्याच्यासाठी सरकार दरबारी संघर्ष, सरकारमध्ये संवाद ठेवून या धोरणांना पाठपुरावा करणं, हे सगळं काम किसान संघ करतं. जैविक कृषी आहे या विषयासाठी आग्रह धरणं, त्याचे प्रयोग करणं, ते सगळ्यांसमोर आणणं, असं भारतीय किसान संघ करतं. अशी वेगवेगळी संघटना ज्या उभ्या राहिल्या, त्यात संस्कार भारती एक आहे. कला क्षेत्रातल्या सगळे जे कला साधक आहेत, मध्ये चित्रकला असेल, नाट्य असेल, संगीत असेल, नृत्य असेल, अभिनय असेल, अशा सगळ्यांना या विचारांनी एकत्र आणणं
असा विषय सुरू झाला. संस्कार भारती उभं राहिलं. संस्कार भारतीचं एक काम मोठं उभं राहिलेलं आहे. शिक्षण विषयक, आपण सगळे शिक्षक आहोत, त्यामुळे शिक्षण विषयक कोणकोणती क्षेत्र काम करतात ते त्याच्यातलं आहे अखिल भारतीय शैक्षिक महासंघ. आता अखिल भारतीय शैक्षिक महासंघ म्हणजे काय, तर आपल्या ज्या शिक्षक संघटना आहे, समजा शिक्षक परिषद आहे महाराष्ट्रातली, अशा ज्या सगळ्या राज्यांमधल्या शिक्षक संघटना आहे त्यांची एक अपेक्स बॉडी, अशा अखिल भारतीय शैक्षिक महासंघ 1992ला सुरू झाला. कारण अनेक ठिकाणी या सगळ्यांना कोऑर्डिनेशन करावं लागतं, काही केंद्र सरकारकडे काही संघर्ष करावा लागतो, संवाद करावा लागतो. त्यामुळे या संघटनांचं अपेक्स बॉडी, मग त्याचं परत एकदा त्याचा विचार पद्धती, कार्यपद्धती हे सगळं ठरवावं लागतं. आणि आज 34 राज्यस्तरीय संघटना त्याला अफिलेटेड आहेत आणि 92 विद्यापीठीय संघटना शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या या भारतीय अखिल भारतीय शैक्षिक महासंघाशी अफिलेटेड आहे. विद्याभारती एक आहे, त्याचं काम तर आपल्या भोसलामध्ये दिवाकरजी कुलकर्णी असताना अनेकांनी केलंय. भारतीयतेचा संस्कार विद्यार्थ्यांवर करणं हे त्याचं ध्येय आहे. जवळजवळ 550 जिल्ह्यांमध्ये काम आहे आणि 13,000 शाळाच चालवते. विद्याभारती सरस्वती शिशु मंदिर वगैरे अशा सगळ्या शाळाच चालवतात, माध्यमिक शाळा चालवतात. आणि त्यांचे 1.5 लाख आचार्य आहेत. म्हणजे आपण कल्पना करू शकतो आपण भोसला संस्थेत आपण किती आहोत आणि तरी आपल्याला चालवायला आपल्या मॅनेजमेंटला किती कष्ट करावे लागत असते. तर 1.5 लाख आचार्य आहेत आणि 34.5 लाख विद्यार्थी आहेत या सगळ्या शाळांमध्ये शिकणारे. एवढी मोठी प्रचंड नेटवर्क विद्याभारतीच्या शाळांचं आहे. तिसरं संघटन आहे भारतीय शिक्षण मंडळ. त्याचे उपक्रम आपल्या इथे चालतात, त्यामुळे तेही आपल्याला माहिती असतील. 1969ला सुरू झालंय. शिक्षणात भारतीयत्व, समान शिक्षण व्यवस्था आणि मातृभाषेत शिक्षण असे ते आग्रहाचे विषय घेऊन सगळे कार्यक्रम करतात, काही प्रकाशनं करतात, काही सेमिनार करतात. असं याच्यात मध्ये आलं की शिक्षा बचाव आंदोलन, ज्या सगळे आधीचे प्रस्थापित सरकार होते त्याच्यात घुसलेले सगळे डावे विचारवंत होते, त्यांनी जी शिक्षण पद्धतीमध्ये सगळा बदल केलेले होते आणि ते सगळे एका विशिष्ट हेतूने केलेले होते, डाव्या विचारांच्या हेतूने केलेले होते. त्या सगळ्यातनं क्रमिक पुस्तकातनं ते उल्लेख काढणं, याच्यासाठी मोठं अभियान आणि आंदोलन करावं लागलं. त्याच्यावर जनजागरण करावं लागलं, प्रबोधन करावं लागलं, हायकोर्ट याचिका कराव्या लागल्या. हे सगळं शिक्षा बचाव आंदोलन म्हणून झालं. त्याच पुढे आता शिक्षा संस्कृती उत्थान न्यास म्हणून आहे आणि ते या विषयावर आता पुढे काम करतं. काही करिक्युलम त्यांनी तयार केलेले आहेत, काही सेमिनार्स करतात, काही शिक्षकांसाठी सेमिनार असतात आणि यातनं हा विषय पुढे जावा असं ते 4 संघटना आता त्या शिक्षण क्षेत्रात काम करतात. आणि आपला आणखीन संबंध येतो त्या संघटनांचा फक्त मी धावता उल्लेख करतो की जो विद्यार्थ्यांशी पण निगडीत आहे. त्यात एक संस्कृत भारती आहे. संस्कृत ही आमची प्राचीन भाषा आहे, सगळ्या भाषांची जननी आहे. त्यात मोठं ज्ञान आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे पूर्वीच्या काळातलं. पण संस्कृत येत नसल्यामुळे आज आपण त्याच्यापासून दूर राहतो. त्या हेतूने संस्कृत सगळ्यांना यायला पाहिजे आणि याच्यातलं संशोधन बाहेर आलं पाहिजे, हा एक हेतू. आणि दुसरा हेतू, संस्कृत ही सगळ्यांची आहे. ती कुठल्या एका वर्णाची नाही, एका जातीची नाही, उच्चवर्णीयांची अजिबात नाही. सगळेजण पूर्वी संस्कृतमध्ये शिकायचे असं आपण रामायणात उल्लेख बघतो, बाकीच्या ठिकाणी पण बघतो. वाल्मिकी ऋषींनीच संस्कृतमध्येच रामायण लिहिलेलं आहे. ते स्वतः कुठल्या जातीचे होते मी उल्लेख करत नाही, आपण समजू शकतो. पण हे सगळं होतं, पण तो मधल्या काळात कुठेतरी हे लुप्त झालं. म्हणून संस्कृत ही सगळ्यांची भाषा आहे. या 2 हेतूंनी संस्कृत भारती सुरू झालंय. मोठं नेटवर्क आज संस्कृत भारतीच्या कामाचं उभं राहिलेलं आहे आणि अत्यंत सामान्य माणसं सुद्धा संस्कृत खूप आनंदाने शिकतात, बोलायला लागतात. हा पण एक चांगला बदल संस्कृत भारतीने केलेला आहे. विज्ञान भारती आहे. त्याचे कार्यक्रम आपल्या भोसलात झाले, त्यामुळे मी वेगळं सांगत नाही. पण विज्ञानाची गोडी वाढावी, प्राचीन विज्ञान आणि आत्ताचं विज्ञान, संशोधन याची सांगड घालावी, आवड निर्माण करावी असं विज्ञान भारतीय. क्रीडा भारतीय, क्रीडा विषयक अखिल भारतीय संघटना आहे. भारतीय इतिहास संकलन योजना असं एक मोठं काम चालतं. मी मगाशी म्हटलं तसं ज्या इतिहासामध्ये अनेक बदल करण्यात आलेले होते आधीच्या सरकारांनी केलेले आणि त्याच इतिहास विकृतीकरण केलेलं होतं, कारण एक दृष्टीच विकृत होती. आणि मग त्या इतिहासाचं जे विकृतीकरण केलं त्याचा पुन्हा अभ्यास करणं आणि ते पुन्हा संशोधन करून संदर्भाच्या आधारावर तपासून त्याच्यावर सेमिनार घेणं, प्रकाशनं करणं, सरकार दरबारी पाठपुरावा करणं, असे सगळे विषय अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेने केले. ते 2 मोठे त्यातले उल्लेख करायचे म्हणजे सरस्वती नदीचा शोध, ती लुप्त झालेली होती, तो पूर्ण शोध केला. आणि आर्य हे बाहेरून आले या विषयात सुद्धा इतिहास संकलन योजनेने भरपूर काम केलंय.
तरुण इतिहासकार आहे, महिला इतिहासकार आहे, अशा सगळ्यांना वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास वर्ग घेणं, त्यांना उत्तेजन देणं, असं सगळं इतिहास संकलन योजना करते. देशभर त्यांचे काम चालतं. आपण सगळे सुरक्षा विषयक संस्थेत काम करतो, त्यामुळे या विषयात काही चालतं की नाही, तर 2 कामं चालतात. एक पूर्व सैनिक सेवा परिषद. पूर्व सैनिक मोठी ताकद आहे. आता आपल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिकमध्ये काही माजी जवान या सगळ्या ट्रॅफिक कंट्रोलसाठी उतरले, त्याच्या बातम्या महाराष्ट्रामध्ये ई कॉपीवर आपण वाचल्या असतील. ती फार मोठी ताकद असते, एक ऊर्जा असते त्यांच्यात, आणि राष्ट्रभक्ती ही रसरशीत भरलेली असते. त्यामुळे या पूर्व सैनिक सेवा परिषदेचं काम असं आहे की या सगळ्यांची ऊर्जा वापरली पाहिजे. आणि पूर्व सैनिक सेवा परिषदेचं काम सुरू झालं, आणि त्यातले 2-3 मोठे उपक्रम ते करतात. बाकीचे उपक्रम खूप चालतातच. पण 1971चा जो 16 डिसेंबरचा भारत बांगलादेश युद्धात जो पाकिस्तानवर विजय जो मोठा मिळवला, तो विजय दिन आहे. आझाद हिंद फौजेने एक मोठा विजय मिळवला होता, तो 14 एप्रिलचा दिवस आहे. असे काही मोठे कार्यक्रम लावून करणं, त्याचं जनजागरण करणं, आणि बाकी अनेक आहेत. माझ्या जवानांच्या घरामध्ये जवान गेलेले आहेत, परमवीर महावीर चक्र विजेते आहेत, अशा सगळ्यांना मदत करणं, हुतात्मा शहीद झालेले आहेत या सगळ्यांना मदत करणं, त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं, असं सगळं काम पूर्व सैनिक सेवा परिषद करते. आता जवळजवळ 95,000 सदस्य त्याचे देशभरात आहेत. सगळे वरच्या अधिकाऱ्यापासून तर सामान्य सैनिकापर्यंत कोणी होऊ शकतो. असं आणखीन एक सुरक्षा विषयाचं काम चालतं, ते सीमा जागरण मंच. हे काय सीमा जागरण मंच? आपण सुरक्षा विषयक संस्थेत काम करतो म्हणून आपल्याला माहिती असेलच, तर आपली भारताची जमिनी सीमा ही साधारण 1.5 लाख किलोमीटरच्या 19 प्रांतातनं ती जाते, जे राज्यांमधनं जाते. आणि आपली सागरी सीमा 7,500 किलोमीटरची आहे, ती 10 प्रांतातनं जाते. आता या सगळ्या सीमांवरनच आक्रमण होत असतं आपल्याला, आणि सुरक्षा तर तिथेच घ्यावी लागते. तिथे तर स्वाभाविकच मिलिटरी फोर्स असतात, पॅरामिलिटरी फोर्सेस असतात, हे सगळे असतात. पण इथल्या जो आमचा नागरी जीवन जगणारा तिथला ग्रामस्थ आहे, गावं आहेत, त्याला वाटलं पाहिजे की ही आमची सीमा आहे, केवळ त्यांच्या सुरक्षा सैनिक आहेत म्हणून ती सुरक्षित राहू शकत नाही. मी या देशाचा नागरिक आहे, मलाही सजग राहिलं पाहिजे, म्हणून सीमा जागरण मंच आहे. त्याचंही काम संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलंय. खूप मोठं काम आहे. सैनिकांशी चांगले संबंध ठेवणं, त्यांना मदत करणं, रक्षाबंधनासारखे कार्यक्रम करणं, ग्रामजागृती करणं, की RDX असेल, अमुक असेल, घुसखोरी असेल, गायीची तस्करी असेल, हे सगळं तिथूनच होतं. त्यामुळे हे जर ग्रामजागृती केली तर या सगळ्याला आपण आळा घालू शकतो. असे कार्यक्रम असतात, तिथले बाल असतील, तरुण असतील, युवती असतील, प्रौढ असतील, या सगळ्यांचा सहभाग मिळून त्या सगळ्यांना सावध ठेवणं, त्या सगळ्यांना या देशाशी, या सीमेशी बांधून ठेवणं, भारतमाता पूजनासारखे कार्यक्रम करणं, असा सगळा विषय सीमा जागरण मंचाच्या वतीने चालतो. त्याचंही काम जुनं आहे. अनेक महिला आपल्या माझ्यासमोर असतील, मला आता दिसत नाहीये, पण महिलांच्या दृष्टीने काय काम चालतं तर आहे. महिलांच्या दृष्टीने समितीचं एक काम चालतं, आणि या सगळ्या संघटनांमध्ये महिला कार्यकर्ता असतात. महिला किसान असतील, कामगार असतील, तसं अजून महिलांचे म्हणून काही प्रश्न जे सगळ्यांचे कॉमन असतात, अशा विषयात काम करणार आहे की भारतीय स्त्री शक्ती, असं 1988ला काम सुरू झालेलं आहे. चांगलं काम आहे. महिलांच्या ज्या सर्वसाधारण समस्या असतात त्याच्यावर संशोधन करणं, त्याचं काही डाटा कलेक्शन करणं, त्याच्यासाठी सर्व संघटनांच्या मिळून महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याच्यात काही विचार विमर्श करणं, असं एक महिला शक्तीचं जागरण असा एक विषय चालतो. त्यात अनेक कामं चालतात. वाचक मंच आहे, कुटुंब समुपदेशन आहे, महिलाच्या स्वच्छतेबद्दलचे विषय आहे, किशोरी विकासाचे आहेत. आणि मध्यंतरी त्यांनी गेले 2 वर्ष एक मोठा प्रयास करून देशभरातल्या सर्व स्तरातल्या अशा महिलांचं 7,500 महिलांचं एक मोठं सर्वेक्षण केलंय. त्याचा एक मोठा रिपोर्ट सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसं तो रिपोर्ट उपलब्ध आहे, अभ्यास पूर्ण आहे, आणि ज्यांना महिला शिक्षकांना याच्यात आवड असेल त्यांनी तो जरूर अभ्यासावा. खूप चांगला अभ्यास तो झालेला आहे. अजून एक काम चालतं ते म्हणजे सेवा क्षेत्र आहे. संघाचे स्वयंसेवक आता सेवा करतात, आपल्याला माहिती ते अनेक ठिकाणी करतात. आज करोनाच्या याच्या जवळजवळ देशभरात 3 लाख स्वयंसेवक रस्त्यावर उतरून काम करतायत, जीव धोक्यात घालून काम करतायत. असं अनेक आपत्तीच्या वेळेस होतच, पण केवळ आपत्तीच्या वेळेस नाही तर शांततेच्या काळातही शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन या सगळ्याच क्षेत्रात काम करणं, हा जो आहे तो सगळा सेवा प्रकल्पांचा पसारा आहे. असा सगळे सेवा कार्य मिळून गुरुजी रुग्णालय आहे किंवा जनकल्याण रक्तपेढी आहे, मनोहर रुग्ण सेवा, हे सगळे आपल्याला माहिती आहेत. अशा सगळ्या सेवा संस्था किंवा सेवा प्रकल्प मिळून आज संघाचं
राष्ट्रीय सेवा भारती म्हणून एक काम चालतं. जनकल्याण समिती सारखी आपल्या प्रांताची संघटना ही त्याला अफिलिएटेड असते. असं ते सुद्धा आता काम मोठं आहे. आणि सगळे मिळून म्हणजे कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, सक्षम, भारत विकास परिषद अशा सगळ्यांचं मिळून आणि जनकल्याण समिती असे जे प्रकल्प आहेत त्यांची संख्या 1.5 लाख आहे. या सेवा भारतीच्या विषयात पण एक गंमत सांगण्यासारखी आहे. दिल्लीला जेव्हा या सेवा संगम म्हणून अखिल भारतीय सेवा विषयाचा एक संगम अशा देशभरातल्या सेवा प्रकल्पांचं एक एकत्रीकरण असं करण्यात आलं, तेव्हा सरसंघचालक मोहनजी भागवत हे विप्रोचे अझीम प्रेमजी यांना भेटायला गेले. हे अझीम प्रेमजी कोण आहेत? तर विप्रो नावाची मोठी जी IT मधली कंपनी जी अंमळनेरला सुरू झाली त्या अझीम प्रेमजींनी खूप मोठी सेवा कार्य उभी केलेली आहे. त्यांना हे भेटायला गेले सरसंघचालक आणि आमच्या सेवा संगमला तुम्ही उद्घाटक म्हणून या. स्वाभाविकच एवढ्या मोठ्या उद्योगपतीकडे गेल्यामुळे त्यांना वाटलं की अशा सेवा कार्यासाठी पैसे मागायला आलेले आहेत. तर ते म्हटलं नाही, माझी सेवा कार्य आणि ते करते. विप्रो उद्योग खूप मोठी कामं करतो सेवा कार्य. तर म्हटले माझी कामं ऑलरेडी चालू, त्यामुळे पैसे देणार नाही. मोहनजींनी त्यांना सरसंघचालकांनी सांगितलं की आम्ही पैसे मागायला आलेलो नाही, तुम्ही चांगलं काम करतायत म्हणून अशा सगळ्या संस्था ज्या एकत्र येतात त्यांना भेटायला तुम्ही या उद्घाटक. त्यांनाही ते आश्चर्य वाटलं की पहिल्यांदाच कोणीतरी पैसा न मागण्यासाठी केवळ आमच्या बरोबर या संवाद करायला म्हणून ते आलेले आहेत. आणि ते आले आणि त्यांनी जेव्हा हे सगळं संघाचं काम ऐकलं ते भारावून गेले. ज्या सेवा संस्थांना त्यांनी भेटले, संवाद झाला, त्यांच्या लक्षात आलं की खूप मोठं काम ते चालू आहे. आज त्याच अझीम प्रेमजींनी पंतप्रधानांच्या रिलीफ फंडला 11,500 कोटी दिलेले आपण वाचली असेल बातमी कोरोनाच्या ह्याच्यात. तर एक संघाचं सुद्धा सेवा कार्य एवढं भव्य चालतं, एवढे प्रकल्प आहेत हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे सेवा विभाग हा सुद्धा याचा मोठा आहे. भारतात काम चालतं, जगात काय आहे? जगात पण आहे. आता आपण ऐकतोय की कोणीतरी या देशात अडकलाय, त्या देशात अडकलाय, तिथले स्वयंसेवक मदत करतायत, असं चाललंय. कारण आता भारत आणि अन्य देशाचा संबंध तर खूप जवळ आलाय आणि कोरोनामुळे हे आणखीन लक्षात येतं की अरे हा याचा नातेवाईक अडकलाय, मग कोणीतरी संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली. तर असं आता विश्व विभाग म्हणून संघाचं काम चालतं, हिंदू स्वयंसेवक संघ. त्याचाही वर्ग आपल्या भोसलात काही वर्षापूर्वी झाला होता, काही शिक्षकांना तो आठवत असेल. त्या विश्व विभागामध्ये आता 41 देशात संघाचं हिंदू स्वयंसेवक संघ म्हणून काम चालतं. जवळजवळ 1200 शाखा आहेत. तिथे सहकुटुंब शाखा असतात, म्हणजे महिला आणि पुरुष, कारण लांबून यावं लागतं त्यामुळे एकाच वेळेस येतात. आणि पुरुषांच्या महिलांचे कार्यक्रम वेगळे चालतात, गणवेश वेगळा आहे, पण बाकी घोष आहे, योगासन आहे, प्राणायाम सगळं 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 जसं आहे इथे तसंच. संचलन निघतं, वर्ग चालतात, संघ शिक्षा वर्ग 21 दिवसाचे होतात. असे सगळे कार्यक्रम विश्व विभागाचे होतात. जवळजवळ 21 पूर्णवेळ प्रचारक याचं काम करतात. रवीजी अय्यर आपल्या संस्थेत येऊन गेलेले आहेत. सौमित्र गोखले सारखे MS झालेले जे तरुण आहेत ते याचं पूर्णवेळ संचालन करतात. असे सेवा इंटरनॅशनल म्हणून सेवा विषयात काम करतात, जे आता हे सगळं बाहेरच्या देशांमध्ये चाललंय त्यात सेवा इंटरनॅशनल काही ना काही काम करत आहे. आणि जोडून देणं या सगळ्या एकमेकांची असं मोठं काम विश्व विभागात चालतं. याच्यात आणखीन एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज. या ज्या विशेषतः ख्रिश्चन आक्रमण झाल्यानंतर ज्या अनेक आधीच्या संस्कृती होत्या ख्रिश्चन धर्मियांच्या आक्रमणानंतर, त्याच्या आधीच्या संस्कृती अजूनही काही संस्कृती काही देशांमध्ये तग धरून आहेत. आणि लक्षात असं येतं की भारतीय संस्कृती आणि या सगळ्या संस्कृतींचे काही धागे समान आहेत. त्यामुळे इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज असा एक प्लॅटफॉर्म उभा केलाय. त्याचं 2-3 वर्षांनी एकत्रीकरण होतं आणि त्याच्यातनं जवळजवळ आता 35 देशात 50हून अधिक अशा संस्कृती आहेत की ज्या आदिम आहेत. त्या सगळ्या आपल्याला अग्निपूजक आहेत, त्यांनी काही जपलेलं आहे आपली परंपरा. या सगळ्यांना एकत्र आणणं आणि आपले काही समान धागे आहेत विश्वबंधुत्वाचे असे शोधणं, हे काम विश्व विभागातनं होतं. हे सुद्धा काम पुढे फार मोठ्या प्रमाणावर उभं राहणार आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. विश्व विभागाचं काम अशा पद्धतीने आहे.